हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। सच्चिदानंद रामदास बाबान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो भाई सब संतन की जय। गणपति बप्पा मोरया। हरगाला असं नाही लावलं, हरगाला आणि फोटो काढता नाही सुरुवातीला ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनियाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी। मी तो कला कुसरी काहीच नेने, परंतु बोलतो वचने अति भाविक। याच कारण तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही। ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि अध्याय क्रमांक चौथा अध्यायामधला 34वा श्लोक, त्याच्यामधली पहिली 6वी। ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनियाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी। माऊली सांगतात ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान सांगितलेलं आहे। आपल्याला ज्ञानचं भरपूर ज्ञान माहिती आहे, मुलांना आपण शिक्षण देतो, आपल्याला असं वाटतं ते ज्ञान, किंवा एखाद्या गृहिणीला स्वयंपाकाचं ज्ञान असतं ते ज्ञान। मग त्या कोणतं ज्ञान सांगितलेलं आहे, माऊलींना कोणतं ज्ञान सांगायचं आहे, आणि आपण कोणतं ज्ञान म्हणजे समजतोय। सुगरण आपण म्हणतो, एखादी सुगरण काळी गोरी बाई म्हणजे सुगरण म्हणतात का तिला? नाही, तर ती जेव्हा दुधातून तूप काढते तिला सुगरण म्हणतात। तिला म्हणतात का सुगरण? तर ते ज्ञान, त्या दुधातून जी तूप काढते त्या ज्ञानाला ती सुगरण म्हणतात। किंवा काळा कोट घातलेला एखादा वकील असेल तर त्याच्यात त्या ज्ञानाला वकील म्हणतात का? त्यांनी काळा कोट घातलाय म्हणून त्याला वकील म्हणायचंय? तर नाही। साधू संतांना सुद्धा, किंवा आपण म्हणतो एखादी नर्स असेल, आता ताई मला वाटतं नर्स आहे ना, किंवा तिला तर माहीत असेल डॉक्टर, सफेद कोट कोणी पण घालीन, पण कोणाला म्हणतात डॉक्टर? सफेद कोट घालतात त्यांना डॉक्टर म्हणतात का? तर नाही, त्यांच्या त्या ज्ञानाला ती पदवी। तसं ज्ञान जे देतात त्यांना सद्गुरू किंवा संत म्हणतात। तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानी तत्वदर्शन। म्हणजे आपल्या साधू संतांना काय सांगायचं? ते ज्ञान जर पाहिजे असेल तर अशा साधू संतांना तुम्ही शरण गेलं पाहिजे। मग साधू संत आज आहेत का? माऊलींच्या यांच्या नंतर, तुकाराम महाराजांच्या यांच्या नंतर ते साधू संत गेले, मग आता आहेत का? आहेत, आज पण तसे साधू संत आहे। आपल्याला जो अनुभव आणून देतात त्यांना खरे साधू संत म्हणतात। अनादी कालापासून चालत आलेलं परब्रह्म तत्व आणि त्याचा जसाच्या तसा त्यांनी अनुभव घेतलेले, आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, या तिन्ही पण प्रचितींचे त्यांनी अनुभव घेतलेले आहे आणि आपल्याला ते ज्ञान देतात, त्यांना खरे साधू संत म्हटलेले। आणि साधू संत आपण बाह्य रंगाकडे पाहतो का साधू संत असं असावं लागतात, पण त्यांच्या त्या ज्ञानाला ती पदवी। मग आज तसे साधू संत नाहीये का? तर आज पण आहे। संत बीज कबीर महाराज म्हणतात, संत बीज पलटे नहीं जुग गए अनंत, हर एक युग में अवतार लेंगे फिर संत के संत। साधू संतांना का एवढा अट्टहास वाटला का मनुष्य जन्माला जो प्राणी आलेला आहे त्याने हे ज्ञान घेतलं पाहिजे, कारण इतर योनींच्या ठाई हा
विचार नाही. जसं तुम्हाला आम्हाला कळतं तसं इतर जीवांना कळत नाही. इतर जीवांना काही फक्त खायचं प्यायचं आणि काही त्यांना त्या गोष्टीचं पण कळत नाही, खायला निराधार करत नाही. आपल्याला कसं स्वतंत्र आहे तसं त्या जीवांना स्वतंत्र नाही. मग ते ज्ञान कोणी घेतलं पाहिजे? तर मनुष्य योनीला जो आलेला आहे, मनुष्य योनीला बघा साधू संत सांगतात का, तुकाराम महाराज म्हणतात, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भोव रोग. म्हणजे आपल्याला डोळे दिले, म्हणजे सगळे अवयव दिलेले आहे चांगले. म्हणतात ना कमलमुख राम भजन करू, म्हणजे सुंदर नरुतनु पाया कमलमुख राम भजन दिया, खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया. कमलमुख राम भजन को दिया. आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे, कशासाठी दिलेलं आहे? तर भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी दिलेले. तू एकनाथ महाराज म्हणतात, अल्पायुष्य मानव देह शतगणिले अर्ध रात्र खाये, मध्ये बालत्व पीडा रोगशय, काय भजनासी उरला पायगा. किती वर्ष आपल्याला आयुष्य दिले भगवंताने? 100 वर्ष दिले. पण आपण जगतोय का? आज आपण पाहतो कोणी जन्माला आलाय तसंच जातो, कोणी 4 वर्ष, कोणी 5 वर्ष, कोणी 10 वर्ष, कोणी 50 वर्ष, कोणी 60 वर्ष, 70 वर्ष. आता तर तेवढं जगत पण नाहीये. मग त्याच्यामध्ये आपल्याला बघा बालत्व पीडा रोगशय, आपण लहानपण किती 17-18 वर्षाचे असतोपर्यंत आपलं बालपणात निघून जातो, किंवा एखादा काही आजार वगैरे झाला तर त्याच्यात निघून जातात. मग आपल्याला कधी भजनाला वेळ भेटणार हो? कधी आपण त्या परमार्थाकडे लागणार आहे? साधू संतांना जो सांगायचा परमार्थ तो आपण करतोय का? जरा चाललेली आहे बाह्य रंगाची भक्ती चाललेली आहे, पण साधू संतांना जी अभिप्रेत भक्ती ती आपण करतोय का? मग कोणती भक्ती करायची आहे? तर आपल्याला आपल्यात हे ज्ञान घ्यायचंय. माऊली सांगतात ते ज्ञान तुम्ही घ्या. कोणतं ज्ञान? तर ज्या ज्ञानाने आपल्याला आपण कोण आहे, कशासाठी आलेलो आहे, काय करायला पाहिजे हे आपल्याला त्या ज्ञानाने कळन. ते ज्ञान घ्या. ते ज्ञान कोणाकडे भेटेल? तर संतांकडे भेटेल. त्या संतांना शरण जायचंय. मग ते संत आपल्याला कळतील का? तर आपल्याला भगवंताने बघा 3 गोष्टी खूप दुर्लभ आहेत. एक म्हणजे मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि साधू संतांची भेट. मनुष्य जन्म सगळ्यांना मिळालेला आहे ना सगळ्यांना. आपण कळतोय का कशासाठी भेटलेला आहे? कळत नाही आपल्याला कशासाठी भेटलेला आहे. तर देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी हा देह भेटलेला आहे. सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी हा मनुष्य जन्म भेटलेला आहे. आणि मनुष्य जन्मात जर आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही तर मनुष्य जन्माला येऊन म्हणतात ना, जन्म आला हेला आणि पाणी वाहता वाहता गेला. मग मनुष्य जन्म आपल्याला भेटलाय तर काय करायला पाहिजे? आपल्याला मुमुक्षत्व झालं पाहिजे. आपण कधी विचार करतो का? माऊली म्हणतात का, आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण विचार करतो का मी कोण आहे, कशासाठी आलेलो आहे? रात्रंदिवस आपली धावपळ चाललेली आहे सुखासाठी. मग सुख आपल्याला मिळतंय का? नाही भेटत. कारण का? तर आपलं वर्म चुकलेलं आहे. आपल्याला साधू संतांना शरण, आपले खरे संत कोण आहे? त्या संतांना आपल्याला ते संत भेटत नाही. पण आतून जर आपल्याला मुमुक्षत्व जर जागृत झालं तर आपल्याला नक्की साधू संतांची भेट होऊ शकते. मग असं मुमुक्षत्व आपल्याला जागृत झालं पाहिजे. किंवा साधू संत भगवंत सांगतात का 3री गोष्ट दुर्लभ आहे, ती म्हणजे कोणती? तर संतांची भेट. असे संत आज पण आहे. खूप अवघड आहे. म्हणतात ना, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, हाता चंद्रामृतही पडे, परी हरिप्रियांची भेट नाटू दे, दुर्लभ भाग्य गाडे अति. म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. बघा गाईचं म्हणजे याचं दूध, वाघाचं दूध भेटू शकेल का हो? वाघाचं, सिंहाचं, पण ते सुद्धा भेटू शकल असं सांगतात. पण अवघड आहे साधू संतांची भेट. मग साधू संतांच्या भेटीसाठी आपल्याला मुमुक्षत्व जागृत झालं पाहिजे. आणि असे साधू संत आज पण आहेत. तुमचे बाबा ते काय त्यांचं नाव? परदेशी बाबा. त्यांना विचारा. आपण काय माग आहेत, पण आपल्याला जोपर्यंत आपण खरे ते नाम घेत नाही ना तोपर्यंत जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. आणि ज्ञान म्हणजेच ते नाम सांगितलेले. ते ज्ञान कोणाला भेटत तर त्यांना विचारा. इथं आजूबाजूच्या लोकांना माहीत नसेल तर त्यांना येऊन विचारा. त्यांना खूप म्हणजे, आणि त्यांनाच असं वाटलं की बाबांचं प्रवचन ठेवावं, पण बाबा बोलले चला बोला ताई म्हणून, का चला बाबा थोडंसं यांना पण कळलं. आणि त्यांना पण असं वाटलं का खूप तळमळ आहे इथल्या लोकांना, का आता भजन वगैरे चालू होतं. मग साधू संत सांगतात ह्याची थोडं भक्ती अभंग घेतला होता मगाशी, कोणती भक्ती चाललेली आहे? भक्ती जाणून करायची का न जाणता करायची आहे? मग एकनाथ महाराज म्हणतात, बहुत सुकृती नरदेह लादला आणि भक्ती वेना गेला अधोगती. मग आपली पण भक्ती चाललेली आहे, अनेकांची पण भक्ती चाललेली आहे. मग साधू संतांना भक्ती कोणती अभिप्रेत आहे? देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील, झाले असे केवळ माझे ठाई, परी ज्ञाने विन नासले. सगळे जीव भक्ती करतात ते,
पण कशी बाह्य रंगाची भक्ती चाललेली, देव वेगळा मी वेगळा, हे जग वेगळं मी वेगळं, अशी भक्ती चाललेली आहे. मग आपल्याला असे साधू संत भेटले ना तर निश्चित आपल्याला ती भक्ती कोणती ती कळेल, ती त्या ज्ञानानेच कळेल. परी ज्ञाने विना नसेल, ज्ञान नाही ना त्यामुळं आपल्याला ना खरी भक्ती करू शकत नाही. मग ते ज्ञान घेतल्यावरती आपल्याला खरं देव कोण आहे, देवानं आपण वेगळे नाहीच आहे, ही भक्ती आपल्याकडनं होईल. आणि मग अशी भक्ती आपल्याला साधू संतांकडनं कळून घ्यायची आणि अशी भक्ती कळल्यानंतर आपला खरं भक्तीला सुरुवात होईल. होका तरंगुलाणू परी सिंधू सिनाई आन भिंडू तैसा ईश्वरू आणि मी आणू नोवेची गा. म्हणजे अशी भक्ती झाली पाहिजे जसं पाण्यावरती तरंग येतात. तुमच्या इथं मोठा तलाव आहे, पूर्ण मुंबईला पाणी तिथून पुरवठा होतोय. ते पाणी आहे आणि त्याच्यावरती आलेल्या लाटा किंवा त्याच्यावरती आलेले ते बिंदू बुडबुडे ते वेगळे आहेत का पाण्यापासून? नाही, एकच आहेत. मग तसं आपण आणि देव वेगळे नाहीच आहेत. चाले हे शरीर कोणाची ये सत्य, कोण बोलवी तो हरिविन, देखावी ऐकावी एक नारायण, तयाची भजन चुकवू नका. हे झाडाचं पान सुद्धा हलते ना त्याच्या सत्तेने हलते. तुम्ही आम्ही इथपर्यंत आलेलो आहे, कशाच्या सत्तेवरती आलेलो आहे हो? त्या सत्तेवरती आलेलो आहे. ती सत्ता आपल्या आतमध्ये, आपल्यामध्ये देव शोधायचा आहे, आपल्यातलं देव ओळखायचं आहे. बाहेर देव पूर्ण चराचरामध्ये भरलेलं आहे, देव नाही अशी जागाच नाही. पण आपल्यातलं जेव्हा देव आपल्याला कळेल ना तेव्हा आपल्याला बाहेरचा पण देव कळू शकतो. पण असं कळण्यासाठी आपल्याला खरे संत भेटले पाहिजे. असे संत भेटले तरच आपल्याला खरी भक्ती चालू होईल आपली. माऊली काय सांगता इथं, ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान म्हणजे कोणतं, तर आपल्याला ह्या संसार अशुभ असा संसार म्हटलेले. संसार म्हणजे काय, आपण जो गाडग्या मडक्यांचा करतो तो संसार, त्याला संसार नाही म्हटलेलं. ते करतो ते खोटं खोटं चाललेलं आहे. जसं लहानपणी करत होतो आता तसंच मोठेपणी आपण करतोय. पण संसार म्हणजे काय, साधू संत त्याला सांगतात जन्माला येणं आणि मरणं, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, म्हणून हा जीव भ्याला आणि शरण गेला विठोबासे. आपल्याला त्या भगवंताला शरण जायचंय. म्हणजे संसार म्हणजे किती वेळा जन्माला यायचं आणि मरायचंय. आणि हे आपल्याला हेच करण्यासाठी आपल्याला भगवंताने पाठवलेलं आहे. हा मनुष्य जन्म भेटलेला आहे ना, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. ह्या जन्मात जर आपलं वर्म जर चुकलं, भक्ती करू किती पण करून जर वर्म जर चुकलं, आपल्याला खरी भक्ती जर कळली नाही साधू संतांच्या मार्फत, तर आपल्या जन्माला येणं फुकट झालेलं होईल. म्हणजे काय केले तू येथे येऊन, म्हणजे काय येथे येऊन काय केले विठ्ठल नाही आठविलं, किंवा येथे येऊन मुद्दलच गमलं. म्हणजे ज्यासाठी तुम्हाला मनुष्य देह भेटलेला आहे ना, त्या मनुष्य देहाने आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही तर जन्माला येऊन सुद्धा साधू संत म्हणतात काहीच उपयोग नाही. ऐक प्राणी याच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणू काही बरी मरणच सांग. जर साधू संतांना जी अभिप्रेत भक्ती ती जर केली नाही तर जन्माला येऊन काहीच फायदा होणार नाही, साधू संत सांगतात. म्हणून आपल्या साधू संतांना शरण जायचे आणि ते ज्ञान घ्यायचे. ते ज्ञान म्हणजे आपल्याला अशुभ हा संसार आहे आणि त्या संसारातून आपल्याला सुटायचंय. पण मग कसं सुटू शकतो, तर संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला कळू शकत नाही, किंवा देवाला शरण जायचंय. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. देवाला शरण जाताना आपण मी देह आहे किंवा आपलं हे नातेवाईक माझे आहेत, मी देह आहे, हे माझे नातेवाईक आहे, याच्यामध्ये अडकलेलो आहे. त्यामुळे आपल्याला म्हणजे म्हणतात अहम ममतेच्या लवड सवडी मातेनं पावती बापुडी, म्हणूनही जन्म मरणाची दुथडी डवळीत ठेलो. जेव्हा भगवंतानी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, त्याला पण शोक झाला होता, मोह झाला होता. अर्जुन कोण होता, तर त्याचे नातेवाईक, त्यांचं युद्ध होणार होतं आणि ते मारणार होते. अर्जुन मारणार होता सगळ्यांना, पण नको बाबा मी नाही मारणार. कारण का, तर त्याला मोह झाला होता, माझे नातेवाईक आहेत आणि मी जरी जिंकलो तरी हे जर मेले तर मला खूप मोठं पाप लागल. मग हे कोणाला सांगायचं आहे, साधू संतांना. खरं सांगायचं ते भगवंतांनी सगळ्या म्हणजे अर्जुनाचे निवयाचे. गीता प्रकाशुनी श्रीराजे संसार एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. म्हणजे ही गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. फक्त अर्जुन निमित्त आहे, पण तुम्हा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागले. देव म्हणजे कोण, संत आणि देव वेगळे नाहीच आहेत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. आपल्याला सोडवतील फक्त संतच आपल्याला सोडवू शकतात. जड जीवांचं तुम्ही आम्हाला कळत नाही, खरं कळते सगळे प्रपंचातलं आपल्याला सगळं कळतंय, पण मी कोण आहे, मला काय करायला पाहिजे हे कळत नाही, म्हणून आपल्याला जड म्हटलेले. मग त्या दगडात आपल्याला काय फरक आहे का, काहीच नाही. किंवा माझी आहे भक्ती विण, जर माऊली म्हणतात माझी भक्ती जर करत नसेल, माझी आहे भक्ती विण जळवतायचे जियाले पण. अगा पृथ्वीवर पाषाण नसती काय, जर साधू संतांच्या
जर आपण म्हणजे साधू संत सांगतात त्या जरी वर्माने जर आपण गेलो नाही तर साधू संत म्हणतात दगडी काही कमी आहेत का, असं म्हणजे आपल्याला ते ज्ञान घ्यायचं. त्या ज्ञानाने आपलं पाप जाऊ शकतं. जरी कल्मशाचा आगरू तरी तू भ्रांतीचा सागरू, व्योमोहाचा डोंगरू होऊन अससी, ते ज्ञान शक्तीचे ने पाडे, हे आगवेची गाथोकडे ऐसे सामर्थ्य आहे थोकडे ज्ञाने. म्हणजे आपल्याला आहे ना आपल्याला खरं आपण खूप पाप करतोय. मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या, आणि आपल्याकडनं किती वेळा मी देह आहे. प्रत्येक वेळेस आपण म्हणतो का मी हे केलं मी ते केलं. मग आपण करणारं कोण आहे, आपण ओळखलंय का हो? करणारा वेगळाच आहे. जी चैतन्य शक्ती आपण समजा एक उदाहरण देईल तुम्हाला. जर एखाद्या गावाला जर आपले काका मामा कोणी जर वारले तर आपण गेल्यावरती म्हणतो हे कधी वारले कधी गेले. आपल्याला निरोप येतो, आपण जातो गावी, काका गेले नाना गेले, मग हे कधी वारले ते म्हणतात. आपण म्हणतो कधी वारले तर ते काय सांगतात सकाळीच वारले, सकाळीच गेले ते. मग ते गेले ते हे कोण आहे इथं, बरोबर ना. त्या शक्तीला आपल्याला ओळखायचंय. जे काका मामा आपण ज्यांना म्हणतो ना त्या शक्तीला आपल्याला ओळखायचंय. आणि ती शक्ती म्हणजेच ते आत्मा आहे किंवा देव आहे. आणि ती शक्ती आपल्याला कधी कळू शकत, जेव्हा आपण संतांना शरण जाऊ तेव्हाच आपल्याला ती शक्ती कोणती चैतन्य तुमच्या आमच्यामध्ये गच्च चैतन्य भरून पुरून उरलेलं आहे आणि त्यालाच देव म्हटलेलं आहे. आणि त्या चैतन्य शक्तीच आपल्याला त्या सत्तेने आपण चालतोय बोलतोय ती शक्तीच आपल्याला ओळखायची. आणि जर ओळखलं नाही तर मग काहीच फायदा नाही. किती पण परमार्थ केला किती पण भक्ती केली तरी. आणि बघा आज काय त्यांचं नाव परदेशी बाबा. आज आम्हाला इकडे एवढं लांब कोणी सोडलं असतं, यायला पण नसतं भेटलं. पण बाबांचं प्रवचन म्हणून आज वनदेवीचं खरंच वनदेवीचं आम्हाला दर्शन झालं. तुम्हा सगळ्या साधू संतांचं आम्हाला दर्शन झालं. आणि खरंच ते ज्ञान गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ तर मला वाटतं सगळ्यांच्याच गळ्यात दिसतीये. पण तरी पण ते नाम जर नसेल ना तर काहीच फायदा नाही. तर ते ज्ञान ते बाबा परदेशी बाबांना विचारा. ते ज्ञान आज असे साधू संत सुद्धा आहेत आमच्याबरोबर, आमचे सद्गुरू आलेले ते सुद्धा असे ते नाम देतात. त्या नामाने तुमचा जन्माला आले कशासाठी आलेत काय करायला पाहिजे हे त्या ज्ञानाने कळू शकतं. ते ज्ञान तुम्ही घ्या. पवित्र अशी तुळशीची माळ जरा बऱ्याच जणांच्या गळ्यात आहे, काहींच्या गळ्यात नाही, तर ती घाला आणि आपण सोडवणूक करा. कारण आपणच आपल्याला सोडू शकतो आणि आपणच आपले वैरी, आपणच आपले शत्रू आहेत. म्हणून झालेली सेवा वनदेवी आदि माया शक्ती वनदेवी मंदिर भांडूप संकुल आणि तुम्हा सगळ्या साधू संतांच्या चरणावरती मी हे करून श्रीपाद बाबा रामदास बाबा आमचे मोठे बाबा त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या सेवेला पूर्ण विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज.